मी काय म्हणते भाऊजी, मावशी काय इतक्या जुन्या विचारांच्या नाहीयेत. म्हणजे बघा ना, तुमचं लग्नाचं वय उलटून गेलंय की नाही, पण त्या तरी तुमच्या लग्नासाठी मागे लागले आहेत. आणि ते कांदा पोहे चहा अशा कार्यक्रमांची फॉर्मॅलिटी म्हणून नाही, तर तुम्हाला तुमचं खरं प्रेम मिळावं ना, म्हणून त्या किती धडपडतायत नाही का? बरोबर आहे तुझं वहिनी. म्हणजे मी प्रेमात पडावं असं मावशीला वाटणं एकीकडे, आणि मी राधाच्या आईच्या प्रेमात पडावं असं वाटणं पूर्णपणे वेगळं आहे ग. पण आता आहे मुलगी तर आहे मुलगी ना. चंद्या, मिस अनामिका ना 20 वर्षाची मुलगी आहे, हा प्रॉब्लेम नाही आहे. ती मुलगी राधा आहे, हा खरा प्रॉब्लेम आहे. तडक फडक वागणारी, सडेतोड बोलणारी, झटक्यात समोरच्याचा अपमान करणारी, मनात आलं की घर सोडून निघून जाणारी, लग्न केल्याशिवाय एका मुलाबरोबर संसार करण्याची भाषा करणारी, ती मुलगी आहे राधा. अरे पण सौर्या, मिस अनामिका कॉलेजमध्ये असताना अशाच तडक फडक होत्या ना. होत्या ना, पण त्या आपल्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नव्हत्या चंद्या. त्या काय आपण कोणीच आपल्या आई वडिलांना कधी हे असं का ते तसं का असे प्रश्न नाही विचारले. आई वडिलांनी जे सांगितलं ते केलं. मी काय म्हणते भाऊजी, राधा आहे ना ही अडनिड्या वयाची आहे, आणि या वयात कुठल्याही मुलीला आपली आई आपली वैरीण आहे हे वाटणं स्वाभाविक आहे. त्यात बापाविना वाढलेली पोर आहे, चार चौघात जरा वेगळी वाटणारच ना. आणि हे समजून घेतील माई मावशी, मला खात्री आहे. राधा चांगली मुलगी आहे हे माई मावशीला कळायला त्या दोघींना एकमेकींबरोबर थोडा जास्त वेळ घालवता आला पाहिजे. दोघींचा एकमेकींबरोबरचा सहवास वाढला पाहिजे. म्हणजे वरवरच्या सहवासात एकमेकांबद्दल आतल्या गोष्टी खऱ्या गोष्टी कळणं कठीण होतं ना. मग वरवरच्या सहवासात काय वाटतं समोरच्याला, जे समोर दिसतं ते वाटतं. त्यामुळे आत्ता मावशीला काय वाटणार, राधा चांगल्या संस्काराची मुलगी नाही, म्हणजे तिला काय वाटणार, राधाच्या आईने म्हणजे मिस अनामिकाने राधावर चांगले संस्कार केलेले नाहीत. त्याच्यात राधा मिस अनामिकांच्या विरोधात उभी आहे, म्हणजे बिनसलंच सगळं. अरे हो सौर्या, पण तू आत्ता हे मावशी बसून लपवतोय, पण इतर लोक नाही लपवणार ना हे. कारण तू तुझ्या घरच्या लोकांना चांगलं ओळखतोस, आणि कधी ना कधी मावशीला हे कळणारच आहे. खरंय अगदी भाऊजी, तुम्ही या जरतरच्या फंदात पडू नका. आणि तुम्ही हे माई मावशीपासून लपवलंय हे तिला चुकीच्या पद्धतीने कळलं तर आहे ते सगळं फिसकटेल. त्यापेक्षा तुम्ही तिला विश्वासात घेऊन वेळेत सगळं सांगून टाका. हो, आणि त्यात मावशी मिस अनामिकांना मनात येईल तेव्हा परस्पर फोन करते. नाही नाही, माई मावशीला हे लवकरात लवकर कळायला हवं, आणि ते माझ्याकडनं कळायला हवं. माई मावशीला हे आजच्या आज कळायला हवं. हॅलो. हॅलो अनामिका ताई, मी पुष्पवल्ली बोलतीये. बोल बल्ली. कशात तुम्ही? मी छान आहे. ते जरा लहान आहे तुमच्यापेक्षा, आणि याआधी आपल्यामध्ये जे काही झालंय ते वाईट झालं, पण ते सगळं तुम्ही विसरून जावं अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच मी तुम्हाला आज पूजेचं आमंत्रण द्यायला फोन केलाय. आज पूजा आहे आमच्याकडे, आणि तुम्ही यावं अशी माझी इच्छा आहे. याल ना? बल्ली अगं मी नाही 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 नाही, तुम्ही यायचंय. हा, म्हणजे मी तुमच्याशी जे काही वागले ते मनात ठेवून जर तुम्ही आला नाही तर मला खूप वाईट वाटेल. हा, त्याच्यामुळे तुम्ही यायचंय. हा, आग्रहाचं आमंत्रण आहे असं समजा. काय आहे, घरी खूप कामं आहेत ना, म्हणून मी जरा गडबडीतच फोन केला. याल ना तुम्ही? बघते. नाही नाही, बघते नाही, यायचंच यायचंच. तुम्ही पूजेला आला नाही तर कसं चालेल ना. याच. हा, या. ठेवते मी फोन, ठेवते. काय ग, शस्त्र टाकले की तुझ्या शत्रूने एकदम. प्लीज हा, काही असतं तुझं. काय नाही, प्लीज काही नाही. आता संध्याकाळी काय घालायचंय
तेवढा जरा विचार करून ठेवा. मुळात आधी जायचं की नाही हेच ठरवलेलं नाहीये मी. पट्या म्हणतो राधा असेपर्यंत वाड्यावर यायचं नाही आणि ही अगदी आग्रहाचं निमंत्रण देते. अगं बरं झालं. या 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 बसा बसा. अरे सच्चू, अरे वल्लीचं आटपलं का बघ. अरे ती सगळी तयारी करणार होती ओटीची वगैरे, ती झाली का बघ ना. ती सांग ना लोकांना. सौरभ नाही आला का अजून? अगं येईल येईल. मी त्याला सांगितलंय, म्हटलं तुझ्या हातून तीर्थ घेईन तेव्हाच उद्यापन होणार आहे. मावशी, तुम्हाला ती लाल साडी नेसलेली दिसते? ही बघी. हा हो हो, तीच आहे फडकेंची नवीन सून. ही का? आजी, एक मिनिट. हा हिते माझा मित्र, होणारा नवरा आणि ही त्याची आई. नमस्ते. आणि तुझे आई बाबा नाही आले का? मी काय म्हणत होते, मी हितेनला माझी रूम दाखवू का? हा चल. या ना, बसा. या तुम्ही या, बसा. ये ना, ये बस. मी पाणी आणते. na 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 re na 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 re na 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 re na na re na 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 re. अरे पट्या, दिवसा ढवळ्या आमच्या घरात येऊन काय चाललंय का हे माझ्या मुलीशी? अहो नाही ते हे पट्या, तुम्ही थांबा हो. नाही थांबा म्हणजे तुम्ही थांब. ओ इकडे बघा ना खाली. हे झालंय. अरे ते आता असं ह्याच्यासाठी आलो तो मी. बरं. अहो नाही ह्याच्यासाठी म्हणजे हे. अहो तुम्ही सांगा ना. मला काय माहित पट्या. नाही एक 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 मिनिट. याच्यासाठी म्हणजे आज हे वाड्यात पूजा आहे, तर तुम्हाला घेऊन जायला आलो होतो. आओ आओ तुम्हाला म्हणजे तुम्हाला दोघींना घेऊन जायला आलो होतो. कशाला? तिला एकटीला न्यायचं असतं तर नाही ना. नाही काय आहे, परत अशी ओढणी बिडणी अडकवायची असेल तर माझी कशाला ना अडचण. अहो नाही ते काय झालं होतं, ते हे झालं आणि त्याच्यात तुम्ही मदत करा ना माझी. ऐका, ते जाऊ दे, तुम्ही पण या. म्हणजे तुम्ही आलात तर मावशीला खूप बरं वाटेल. तुम्ही सांगा ना. अरे पण पट्या, तूच म्हणालास ना राधा वाड्यात असेपर्यंत मी यायला नको. नाही मी म्हणालो होतो, पण आता तुम्ही या. आता या म्हणजे आता या का ते मी वाटेत सांगतो, पण निघूया लगेच.
गणपती. आता आरती सर्वांना द्या आणि सुनबाई आता मावशींना तीर्थ द्या आणि उपास सोडायला सांगा. गुरुजी, मी उपास धरले ते माझ्या भाच्यासाठी. तीर्थ सुद्धा त्याच्या हातूनच घ्यावं अशी माझी इच्छा आहे. राग मानू नकोस हं. तू ही पूजा वगैरे ठेवलीस, तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे ग. पण गुरुजी, नाही नाही ठीक आहे माई मावशी, पण भाऊजी अजून आले नाही आहेत ना. वल्ली, मिस अनामिका पण आल्यात. अगं रमा, अनामिका, अगं ये ना, पुढे ये ना. अगं पूजा करून घे ना. ऐकीस ना, मी काय करू ना. राधा, राधा, अगं अनामिका, थांब ना, प्रसाद घेऊन जा. अहो समधनजी, समधनजी म्हणजे अरे सच्चू, यांना प्रसाद दे ना. मी आलेच. तुम्ही ऐकलत का त्यांची आई अनामिकाला काय म्हणाली? त्या अनामिकाला समधन म्हणाल्या. समधन. हो का? थांब मी जरा. अगं तू सगळं घेतलंस ना. आणि हे बघ, अहो तुम्ही ऐकलं नाही का मी काय म्हणाले? ते समधन म्हणाल्या त्या. अगं मला सगळं ऐकू येतं ग बाई, पण आता पूजा झाली आहे ना, लोकांना काय हवं नको ते बघ ना. का आपण गप्पा मारत बसणार आहोत का? हे बघ तुझं. एक मिनिट हा. क्रिया, काय ग? थांबव जरा, मला महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. अहो ती समधन म्हणाली. तुम्हाला कळलं का समधन म्हणजे काय ते? अगं काय आहे, स्त्री धन मान धन तसे समधन काहीतरी असेल. बरं तो लोकांना काय हवं नको ते बघ, मी आलेच जरा. अहो तसं ना, तसं नाही. माई मावशीला बाकी कोणाकडून कळण्याआधी माझ्याकडून कळायला हवं की राधा मिस अनामिकांची मुलगी आहे. मावशी ऐक ना, ते मिस अनामिका, हो बरं झालं ती आली. मला त्यांच्याबद्दल तुझ्याशी बोलायचं आहे. अरे सकाळी तू म्हणाला होतास तिला नकोच बोलवायला. मला अगदी हुरहुर लागून राहिली होती माहितीये. मावशी ऐक ना. हा, तुला मिस अनामिका कशा वाटतात? म्हणजे वागा बोलायला, त्यांचे संस्कार म्हणजे चांगले आहेत ना त्या? हो मला आवडते ती, म्हणून तर तिला सून करून घ्यायला मागे लागले ना मी तुझ्या. अरे गंमत सांगते. हा शालू मला तिला द्यायचा आहे. तुझ्या आईचा शालू आहे.
आज मी तो तिला देणार आहे. नाही ते मावशी तू एक काम कर ना, तू आधी त्या आवल्लीच्या स्वयंपाकखोलीत जा, तिकडे ना एक मोठा ट्रे आहे, तो आधी घेऊन ये, मला हे सगळ्यांना द्यायचे. नाही ऐक ना मावशी. अरे जा ना बाबा, असं काय करतो पट्या. हा आय कशी आहेस कुंदा? अरे काय सुंदर आहे ग शालवा. अरे वा, लग्नातला आहे? नाही ग, सौरभच्या आईचा आहे. ओ सौरभच्या आईचा आहे, मग खासच आहे ग. भारीच आहे तो. आणि तुला आणखीन एक गंमत सांगते. हा, आज मी तो अनामिकाला देणार आहे, म्हणून खास आहे. हा शालू अनामिकाला मिळणं शक्यच नाही. शालू तर मलाच मिळणार कुंदा मावशी. तू का आलीयस इकडे? तू का आलीयस इकडे? मित्राचं घर आहे माझ्या, त्यानं बोलावलं मी आले. मग त्याच्याशी जाऊन बोल ना. इथे येऊनही माझ्या आयुष्यात इंटरफिअर करायची काय गरज आहे तुला? 2 दिवसांनी माझी मुलगी दिसतीये मला, बोलू सुद्धा शकत नाही का? मम्मा मला नाही बोलायचं यार तुझ्याशी. तुला आणि आजीला अजिबात माझी काळजी नाहीये म्हणून मी घर सोडलंय. विसरतेस का तू हे? नाही नाही, मी काहीच विसरले नाहीये राधा. मी हेही विसरले नाहीये की आमच्यापेक्षा तुझी जास्त काळजी करणाऱ्या हितेंच्या घरी गेली होतीस तू. इनफ इज इनफ यार मम्मा. मला माझी अशी पर्सनल स्पेस हवी आहे आणि मी माझं आयुष्य व्यवस्थित एकटी मॅनेज करू शकते हे प्रूव्ह करायचा चान्स हवाय मला. सो तू प्लीज जा इकडे. मला जायला सांगते. हो मी तुला जायला सांगते, मला नाहीये गरज तुझी. आपण दुसऱ्याच्या घरात आहोत. ऐकलत का तुम्ही? हो ती अनामिकाला मम्मा म्हणतीये, मम्मा. म्हणजे ही पोरगी अनामिकाची आहे. शी, रात्री अपरात्री अशी घर सोडून आलेली मुलगी अनामिकाची आहे. माई मावशी, तुम्ही म्हणाला होतात ना तिचे पालक कोण आहे ते आपण शोधून काढूया. हो, तिचे पालक तर घरातच आहेत. पालक कुठले? आईचे, अनामिका. अनामिका दीक्षित. तू इथे काय करतेयस पट्याच्या वाड्यात? हे बघ हे बघ हे बघ, मला ना तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची काही एक गरज नाहीये. का? तू देतेस का माझ्या प्रश्नांची उत्तरं? थांबा, आज घरात पूजा आहे. वाड्यात आरडाओरडा ऐकायला बरा वाटत नाही. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते दार बंद करा आणि मग बोला. ही म्हातारी बहिणी झाली की काय? एवढं मोठं गोपीत फोडलं मी तरी काहीच बोलत नाहीये. राधा, तुझ्यासाठी मी सरबत वगैरे आणू का? डोकं शांत होईल तुझं. हा, नाही म्हणजे तुझी आई आमच्या घरचीच असल्यासारखी आहे, पण वल्ली तिने कधी उल्लेख नाही केला की तू वल्ली बाहेर चल. अहो भाऊजी, त्यांनी कधी सांगितलं नाही की ही तिची मुलगी वल्ली. आहे. नंतर बोलू ना आपण. आपण सगळे हॉलमध्ये थांबूया का? या या या